मी रमा खरात युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे तर परतूर तालुका म्हणजे शिरसगाव आहे। शिरसगाव यांच्या ताईचं आई मावशींचं नाव शकुंतलाबाई आहे आणि ते त्यांच्यासोबत रिअल घडलेला आहे। आपण त्यांच्या घरी आलेलो तर खूप रात्र झालेली, तुम्हाला काही व्हिडिओ व्यवस्थित केलं दिसत नसेल तरी आपण ऐकूया मावशी काय बोलतायत तर प्लीज काय झालं ना सांगा मावशी। आमची खूप परिस्थिती होती, गरिबी होती। आम्हाला खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, 2 लेकरं होते। म्हणजे नवरा तर काम करीत नव्हता। म्हणजे तुमचा नवरा किती होता? माझी ननंद होती, सासू होती। मग आम्ही एवढे जण म्हणजे ननंद, तुमच्या नंदाचं लग्न नव्हतं झालं का? झालं होतं ना, त्याला 2-3 मुलं होते। मग ती त्याच्या नवऱ्याची सोडून दिलं होतं ना। अच्छा, त्याचा नवरा दारू पित दारू पेत होता आम्ही सोडून दिलं होतं तिला। पण मग आम्ही सगळे मिळून काम करायचो, बोरं याचायचो, आणून पोटाला खायचो, याचायला जायचं रोज बोरं याचायला जायचं, आणून पोटाला खायचं। म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला कुठे बी जाणं लागायचं बोरं याचायला मग खायला भेटायचं, नाही गेलं तर मग खायलाच भेटत नव्हतं। मग तुमचा नवरा काम नव्हता करीत? आमचा नवरा कामच नव्हता करीत, काहीच नाही। वरून हाणमार करायचा आम्हाला। काय करायचं मग आम्ही तेवढंच लेकराला सांभाळून खाल्लं। तुम्हाला किती मुलं होते? मला 2 मुलं होते। मुलं पण आता तसेच निघलेत, मग काय करायचं आम्ही। मग काय म्हणजे बोरं याचायला गेलात तर मग रोजच्या रोज तुम्हाला बोरं यायला लागायची आणि मग ते कुठे नेऊन विकायचे? परतूरला कशी विकायची? डोक्यावर नेऊन विकायचे ना। आपण काहीतरी भाव असं ना त्याला, 1 रुपया किलो? 1 रुपया किलो डोक्यावर नेऊन परतूरला नेऊन विकायचे, वावरातून नेऊन बरं आणायचे, पोटाला खायचं। त्याच्यामध्ये काय खायला एवढं भेटत नव्हतं, काय नव्हतं। चटणी आहे तर भाकर आहे, तर चटणी नाही, एवढे खूप दिवस काढले। आणि पण मग तुम्ही तर सांगित होते काका पण लय समज तुम्हाला मारहाण करायची? मारायचे, हाणायचे। एकदा तर पटरीला नेऊन बांधलं, एकदा तर पटरीला नेऊन बांधलं म्हणजे चालू गाडीच्या पटरीला नेऊन बांधलं? हा, चालू गाडीच्या गाडीला रेंज मध्ये आलेली होती। बापरे, मागून कुत्री आली, ती मोठ्यानं आवाज द्यायला तिनं। म्हणजे कुत्री तुमची पाळलेली होती का? पाळलेली होती ना। आणि मग ती ना ती आरडली कुत्री मोठ्यानं, तर मग ते म्हणलं आता सोडून देऊ का, लय कुत्री आरडायली म्हणे। म्हणजे त्यांनाच माया आली? म्हणजे त्यांना माया आली म्हणून त्यानं सोडून दिलं। आणि ती कुत्री आरडली म्हणून सोडून दिलं, नाहीतर ते काय सोडित नव्हते। म्हणजे कुत्री तुम्हाला बांधून टाकली होती? म्हणजे नाही, सोबत नेलेली होती ना पण तुला बांधून टाकलं होतं ना? हा, म्हणजे असं बांधलेलं होतं ना, हात पाय असं लगे लेकरासारखं घेऊन टाकायचं होतं पटरीला? मागून चालता चालता कुत्री मागून आरडली मोठ्यानं। त्याला वाटलं मग आता कशाला कुत्री आरडायली, म्हणजे बांधून टाकलं होतं? हा, असे पाय बांधले, हात बांधले ना, असं उचलून नेऊन टाकायचं होतं लेकरासारखं। आपण कसं उचलून फेकलं कोणाला, तसं असं उचलून टाकायचं होतं। म्हणजे तुमच्या सोबत रिअल तुमच्या सोबत घडलेलं हे? हा, माझ्या सोबतच घडलेलं। आणि मग तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नव्हतात का? नाही ना, आम्हाला नांदायचं होतं, आई बापाचं नाव कमवायचं होतं ना। कशाला करावं, तक्रार करायसारखं नव्हतं ना। इकडं आई बापाच्या इकडे गरिबी होती, तिकडे गरिबी होती, मग काय करायचं होतं राहून पोलीस मध्ये जाऊन काय करायचं होतं। मग नाही सांगितलं, अशीच गरिबी काढली, असंच काढीत आलं आतापर्यंत। अरे बापा, आणि मग काय मग पुढं विकायचं? मग कोण कोण बोर विकायला जायचं होतं? बोरं याचायला सासू, ननंद, मग 8-15 दिवसांनी म्हणजे त्याचे 2-3 लेकरं आणि तुमच्या 2 आणि 1 सासू, तुम्हाला सगळे बोरावरच तुमचं दखत होतं? रोज आणायचं खायचं, रोज आणायचं खायचं, त्याच्यातच सगळं आणायचं। आणि बोराची ती सीझन चालू निघून गेलं मग तेव्हा मग मात्र धुंडायचं, कडीचं मात्र काढायचं, ज्वारीचं काढायचं, काही पण। मात्र म्हणजे काय? म्हणजे हे नाही का आता खळ होतं, ते खळ झालेलं असतंय ना, मग खळ्यावर साचलेलं असतं ना पडलेलं खाली, मग ते जमा करून आणायचं। मातीमध्ये पडलेलं ते चुकून त्या मालकाकडून पडलेलं असतं ते आणायचं, मग ते साफ करून विकायचं काय, खायचं काय। एवढे दिवस गरीब म्हणजे त्याच्यातूनच खायचं आणि त्याच्यातूनच विकायचं? हो, चहा पाण्याला साखरपतीला असं होते, एवढी गरिबी होती आमची।
मग तेवढ्या गरिबीमधून आम्ही वर आलो. हा आणि मग ते बोरावरून मग बोराला जाईत आम्ही रोज बी बोराला जाईत. मग एक दिवस असं जाता जाता आमच्या म्हणजे सासूबाई तुम्ही तुमच्याकडे काय वाहन होतं का, गाडी बिडी होती कशाचे जायला वाहन यायला? नाही काय नाही, पाय पाय जायचं, पाय पाय यायचं. रोज डोक्यावर वजन घ्यायचं? रोज किती वजन घ्यायचं होतं? रोज 25, 30, हॅलो. 40 किलो. आणि मग रोजचं न्यायचं आणायचं. हा. मग एक दिवस आमच्या सासूबाईला 8-15 दिवसानं म्हणत होतं तर आम्हाला तिने सांगितलंच काय नाही. म्हणत होतं? येऊ का येऊ का येऊ का. म्हणजे नेमकं काय होतं ते? भूत होतं का काय होतं? काय होतं पण ते काय कळालंच नाही. पण तिला म्हणायचं येऊ का येऊ का. आणि मग ती खराब झाली लगेच सगळी. ती म्हणली बाई काय आता यायला सांगावं, आता काय करावं. हा, आता भेटा ना म्हणे. हा हा. मग काय करायचं म्हणे यायला आणि आता. मग ते काय खळखळ वाजत यायचं का काय होत होतं? हा खळखळ वाजत यायचं ना. हा. मग ते काय होतं, साप होता का काय होतं त्याच्यावर बसलेलं काय माहित. पण तिला म्हणायचं येऊ का हा. येऊ का. हा. मग तिनं आम्हाला एक दिवस सांगितलंच नाही. आणि एक दिवस असं सांगलं आम्हाला तर म्हणली बाई मला ना येऊ का येऊ काच म्हणतोय. बाई मग लयच खराब झाली ना म्हातारी आमची. हा. लय खराब झाली तर म्हणली आता कायच करा. मग आम्हाला दिलं सांगून तिनं. हा. म्हणले आता काय करावं, नाही सांगावं तर हे पण जाते तिथं. हा. म्हणून मग ते पण मग आता तुम्ही तर मग तुमच्या म्हातारी सोबत राहतात, मग तुम्हाला आवाज येत नव्हता का? आम्हाला नव्हता येत, म्हातारीलाच यायचा एकटीला. आम्हाला हा, नव्हता येत. म्हणजे ज्याला दिसतंय त्यालाच आवाज येतो. हा आम्हाला नव्हतं. म्हणजे असं म्हणायचं का तुमच्या म्हातारीच्या नशिबात होतं तिथं धन होतं तर? हा होतं होतं असंच काहीतरी असं नाही का नाही. पण म्हातारीच्यात तिलाच आवाज यायचा. मग असं किती दिवस यायचा? रोजच तुम्ही किती दिवस म्हणजे असं रोजच्या रोज किती किती वाजता बोरं घेऊन जायचा तुम्ही? 12, 1, 2 वाजता, 4 वाजता. तर जसा टाइम भेटन तसा वावरातून यायचं आणि परतूरला जायचं. आणि परतूर किती लांब होतं तुमच्यापासून? 3-5 कोस आहे आम्हाला परतूर जायला. 5 कोस तुम्हाला पायी पायी जायचं होतं? 5 कोस पायी पायी जायचं. म्हणजे त्याच याला परतूर जायचं. परतूर त्याच्या आजूबाजूला बोरं याचायचे आणि तिकडूनच जायचं. 5 किलोमीटर. आणि ते वज घेऊन वज किती राहायचं तुमच्याकडे? माझ्याकडं 30 किलो राहायचं. नंदाकडं 30 किलो बापू. राहायचं. आमची म्हातारी 25 किलो घ्यायची. अरे बापरे. आणि एवढे घेऊन मग जायचं. मग रोजचे कितीचे विकायचे तुमचे? काय रुपये किलो म्हणलं 30 किलोचे 35 किलोचे किती 30 घेणार. रुपये. 30 रुपये. हा. 30 रुपया म्हणजे किलो. 70-80 रुपये व्हायचे तुमच्या हा सगळ्याचे. तिघी चौघीचे. हा. मग ते एक दिवस म्हातारी लयच घाबरून गेली ना. हा. म्हणली आम्हाला सांगून दिलं. म्हणली बाई मला ह्या रस्त्यानं रोजच वाजत आहे म्हणे इथं खळ 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 खळ. हा. पण मी तुम्हाला सांगितलंच नाही म्हणे. खळ 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 वाजत आहे. मग मग आमची म्हातारी अशी खराब झाली, अशी खराब झाली. मग एका बाबाकडे गेलो आम्ही. हा. बाबाला विचारलं म्हणे आमच्या म्हातारीला रोज बोलतोय म्हणे येऊ का येऊ का. हा. मग ते बाबा म्हणले म्हणा एक दिवस ये म्हणून. हा. मग म्हातारी मग गेलो आम्ही वापस. 1-2 दिवस येतले बोर. म्हातारी म्हणली म्हणू का येऊ का म्हणून आम्हाला विचारलं. आम्ही म्हणलं की म्हणा. मग म्हातारी म्हणली येऊ का येऊ का म्हणलं तर म्हणे ये. ते बाबा म्हणे माग मागच आला म्हणे. त्या माणसाला आमच्या म्हातारीच्या आमच्या आम्ही चालतो म्हणे पुढं पुढं. ते माग माग आला. म्हणजे ते तुमच्या पिछा करीत होता? हा. आणि मग त्या म्हातारीला लगेच म्हातारी गायब पडली ना तिथं जागेवर. म्हणजे हा. ते येऊ का म्हणलं ये म्हणली. अच्छा, ते येऊ का म्हणले तर म्हातारी म्हणली ये. आणि त्या महाराजांनी काही केलं नाही का की येऊ का काही? काहीच नाही केलं ना. हा. बघितलं म्हणे ही म्हणल्यावर म्हणे बघा काय असेल तुझं काय नसेल. म्हातारी पडली येऊ का म्हणल्यावर पडली खाली. मग तिथं एक गाडगं निघाला एवढं मोठं. कशाचं गाडगं? गाडगं म्हणजे असं खापराचं नसतं का ते गाडगं निघालं. मग त्याच्यामध्ये चांदोडी रुपये निघले. चांदोडी रुपये निघले, काही सोन्याचे निघले काही. म्हणजे तुम्ही पाहिले का ते सोन्याचे शिके? आम्ही बघत आज म्हातारीला पाहिलं पण आम्ही ते लांबून बघितलं ना. आता म्हातारी पडल्यावर आम्हाला ते बघता येतात का लटक्यातले पैसे नाही ना बघले लटक्यातले. मग आम्ही म्हातारीलाच बघलं. आणि ते बाबा आला आणि ते उचलून घेऊन पडाला. आम्ही म्हातारीलाच घेऊन आलो. बापरे. म्हणजे त्यांनी तुम्हाला असं समज तुमच्यावर त्यांनी समज उलटा हे केलं आहे ना. म्हातारीचा जीव घातला तुमच्या त्या जणांनी. जीवच घातला म्हातारीचा. ही सत्य घटना आहे. मावशीच्या तिथे घडलेली आहे. मावशीच्या सासू सोबत. कारण की ती जेव्हा समोर असतानाच ती घडली होती. तर कशी वाटली तुम्हाला
जी त्यांनी पहिल्यापासून जी रिअल परिस्थिती आहे त्यांची तेव्हापासून सांगितली. आता रात्रीचे 12 वाजले, व्हिडिओ काय क्लिअर येत नसेल पण तरीही मी त्यांना थोडस म्हणजे त्या मला सांगू लागल्या होत्या की तुम्ही आलात तर माझं सांगायचं व्हिडिओ थोडं. मला माहिती होतं थोडंफार त्यांचंही. तर कशी वाटली तुम्हाला कहाणी? चला परत भेटू अशाच काहीतरी छान खबरी सोबत. चला बाय बाय. बाय बाय.